पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहायला मिळेल आणि सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण पाहणार आहोत की काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीच्या युद्धामध्ये. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद काका मात्रे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून आमदार चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला लगेच दोन्ही टीम्सना विनंती आपण करतो, सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. आयोजन कमिटीकडून तुम्हाला सूचित केलं जात आहे एक मुंब्रा विपक्ष प्रिन्स 11 कासार वडवली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. प्राथमिक फेरीमधली ही अखेरची लढत. यानंतर अजून एक सामना जो तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि तो द्वितीय फेरीचा सामना देखील. दोन सामने तुम्ही यानंतर अजून पाहणार आहात. तर लगेच दोन्ही टीम्सना आपण विनंती करूयात, वेळ खूप जास्त वाढत चालली आहे त्यामुळे लगेच आपण सामन्याला सुरुवात करूयात. नाणेफेकीचा कौल जिंकलाय प्रिन्स 11 कासार वडवली क्रिकेट संघाने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि एक मुंब्रा क्रिकेट संघाला या मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण. दोन्ही टीम्सना विनंती असेल कृपया तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला पाहिजे याची आपण काळजी घ्या. माननीय आमदार डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय श्री राजूदादा मित्र परिवार यांच्या आयोजनाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रकाश ज्योतातील मानाची क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2024 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला, फलंदाजी करणारा संघ आपण जर वेळ घेतलात तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक मुंब्रा क्रिकेट संघ आणि क्षेत्ररक्षण करणारा प्रिन्स 11 कासार वडवली. तुम्हाला पुन्हा एकदा आपण अंतिम सूचना देतो आहोत, कृपया एकत्र येऊ नका, फिल्डिंग सजवून घ्या. चला लगेच नाणेफेकीचा कौल प्रिन्स 11 कासार वडवली क्रिकेट संघाने जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक मुंब्रा क्रिकेट संघाला विनंती असणार आहे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच आला पाहिजे याची आपण दक्षता घ्या. एक मुंब्रा क्रिकेट संघाचा संघनायक 12th मॅन कृपया कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे याची आपण काळजी घ्या. उपस्थित क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत असणार आहे. इतक्या रात्री आपण या स्पर्धेचा आनंद घेतात. यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमदार चषक 2024 राजूदादा मित्र परिवार आणि सह्याद्री स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. सुनियोजनबद्ध आखणी, नेत्रदीपक क्रिकेटचे सामने आणि या अलिशान हिरव्यागार मैदानावरती चेंडू फळीमध्ये संघर्ष. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बंटी, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या एक मुंब्रा क्रिकेट संघाचा वसीम आणि निजी कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुब शेख गोलंदाजी मार्कवरती तयार. सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवतायत. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, दोन्ही अंपायर्स तयार, क्रीडा रसिक तयार. सामन्याला सुरुवात टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये पुन्हा एकदा पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकातील सुंदर चेंडू, लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न झालाय, धावबाद करण्याचा देखील शर्तीचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि धावेची तमाम शंका समाप्त केली जात पहिला चेंडू आलाय निर्धाव. अयूब शेख गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय मेगा स्क्रीनवर. त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला बंटी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वसीम हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावाची सुरुवात करण्यासाठी एक मुंब्रा क्रिकेट संघाकडून फुलटॉस, सुंदर फटका खेळलाय, शॉट मिड विकेट आणि
लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, मात्र त्याच्या समोर खेळला गेला फटका मिडॉनला सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. त्या दरम्यान आली आहे एक धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद एक अशी सावध सुरुवात एक मुंब्रा क्रिकेट संघाच्या बाजूने. आमदार चषक 2024 चांगला चेंडू आहे, वेगात टाकलाय. उंचपुरा गोलंदाज आहे, आपल्या हाईटचा चांगला फायदा उचलत असताना आपण या गोलंदाजाला पाहतोय. मात्र समोरून देखील तितका अजून प्रतिकार झाला नाहीये, कारण हा सामन्याचा सुरुवातीचा कालावधी आहे. यानंतर कदाचित मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात या मॅच मध्ये. आमदार चषक दमदार चषक 2024 हे आयोजन आहे. सुंदर चेंडू आहे, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पंबल झालाय आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा कोणताही प्रयत्न दोन्ही बॅटरकडनं होताना आपण पाहत नाही आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धाव बनली आहे, एकेरी धाव आणि धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. धाव फलकावरती 3, षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग एंडला वसीम, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बंटीला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आयुब शेख तयार आहे. फुल टॉस चेंडू क्रिकेटमध्ये खरं तर हा खराब चेंडू म्हणून ओळखला जातो. ड्राईव्ह केले चेंडूला, ऑन ड्राईव्हचा एक सुंदर फटका, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू आलाय तो आताच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एकेरी धावणे धावसंख्या मात्र बदलली जाणार आहे. धावसंख्या परावर्ती झाली आहे 4. स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षात जर आपण पाहिलं तर काका म्हात्रे सर आणि मी समालोचक अमोल जमदाडे, राजू दादा मित्र परिवार आणि त्यांच्या कुशल आयोजनाला खऱ्या अर्थानं सलाम करतो आहोत. एक चांगल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण समालोचनासाठी आम्हाला आमंत्रित केला तर तुमचे मनापासून कौतुक आहे. आणि या दरम्यान एक धाव निघाली आहे. एकेरी धावणी धावसंख्या धाव फलकावरती वृद्धिंगत होते 5. आपल्या हाताची बोट देखील 5 आहेत, 5 पांडव देखील होते आणि राहुल द्रविडच्या पाठीवरती क्रमांक देखील 5 पाहायला मिळायचा. 30 धावसंख्या धाव फलकावरती आहे 5. षटक क्रमांक पहिलं प्रगती समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेकरीज बिनबाद 5 असा सावध पवित्रा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर एक मुंब्रा क्रिकेट संघाचा प्रिन्स 11 कासारवडवली क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. लखन गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळालाय. लखनच्या हातामध्ये चेंडूला सुपूर्द केलंय संघनायकाकडून. चल अजिबात वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, एकदा निघून गेलेली वेळ आयुष्यामध्ये परत कधीच येत नाही. त्यामुळे जीवनामध्ये वेळेला खूप मोठं महत्त्व आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. सुंदर चेंडू आहे, वेगात प्रचंड वेगात टाकला गेलेला हा चेंडू आणि त्या दरम्यान डॉट बॉल आलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव निघू शकली नाहीये. निर्धाव चेंडू गोलंदाज लखनच्या खात्यामध्ये नोंदवला गेलाय. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा वेगवेगळ्या देशांमध्ये देखील पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा झालेला प्रवेश मिळवून देतोय ती अवघी एक धाव. ठाणे परिसरातील क्रिकेटचे खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेटचा खेळ या मैदानावरती रंगलाय. आणि याचं जर आपण निश्चितपणे श्रेय द्यायचं असेल तर राजूदादा शिंदे साहेबांना नक्कीच द्यावं लागेल. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजनातनं हा क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. सुंदर चेंडू आहे, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, वेगात टाकला गेलाय, वेगावरती सॉर झालाय. गोलंदाज वेग आणि अचूकता याचं मिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावसंख्या पुढे सरकताना जर आपण पाहिली तर धावफलक आहे 6. डॉट चेंडू आला, त्यानंतर धावसंख्या थांबली आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला तशाच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय, सुरेख चेंडू आहे. आता मात्र या खेळपट्टीचा पुरता अनुभव या गोलंदाजाला आलाय. चेंडू नेमका कुठे टाकायचा, कुठून कुठे बाहेर काढायचा, कुठे कधी आतमध्ये चेंडू आणायचा
कधी वेगात तर कधी धीम्या गतीचा चेंडू टाकायचा, कधी नोजकडे तर कधी टोचकडे चेंडू टाकायचा, हे मिश्रण या षटकामध्ये आपण पाहतोय. सुंदर चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर प्रत्येक धावासाठी संघर्ष करतोय. वसीम, खराब फलंदाजी आहे. चेंडू एका बाजूला आणि बॅट दुसऱ्या बाजूला. खराब फलंदाजी आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती चेंडू फळीमध्ये संपर्क असणं गरजेचं आहे. बऱ्याच कालावधीनंतर चेंडू बॅटला स्पर्श झालाय. एक धाव आली आहे. एकेरी धावणी धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 7. पहिलं षटक ज्या षटकात आल्या होत्या अवघ्या 5 धावा आणि त्यानंतरचं दुसरं षटक हे गोलंदाज लखनच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्या षटकात आल्या अवघ्या 2 धावा. एकंदरीत प्रारंभीच्या पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ आतापर्यंत मागे पडला आणि 2 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 7 असा नाजूक धावफलक मैदानाच्या आतमध्ये एक मुंब्रा क्रिकेट संघाचा प्रिन्स 11 कासार वडवले क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. क्रीडा रसिकांची देखील अजून तितकीच गर्दी. सुरुवातीच्या सत्रापासून सगळेजण आपण जर पाहिलं तर क्रिकेटवरती आणि आयोजन कमिटीवरती प्रेम करणारे आमचे सगळे क्रीडा रसिक, खास करून राजूदादा शिंदे साहेबांवरती क्रीडा रसिकांचं भरभरून प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. सुंदर असं आयोजन. 4थ्या पर्वातील ही क्रिकेट स्पर्धा तुमच्या समोर राजूदादा मित्र परिवार आणि सह्याद्री स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून गोलंदाज तयार, बॅटर तयार. सुंदर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सजवलाय. त्या दरम्यान धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुढे आपल्याला पाहायला मिळालाय. सर्कलवरती धावसंख्या धावफलकावरती थांबलेली आपण पाहतोय ती अवघ्या 7 धावा. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून वेगात टाकण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याची संधी. ही संधी दवडली आहे. संधी जितका छोटा शब्द आहे तेवढ्याच छोट्या वेळेसाठी येते. संधी दवडली आहे, जीवनदान मिळालंय, लाईफ मिळालंय आणि आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची जवळपास संधी मिळाली आहे ती फलंदाजाला. वसीम, सुंदर फटका. टाइम करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला हेरलंय आणि जो सापळा रक्षक सापळा सजवला होता, जो रचला होता, त्या रक्षक सापळ्यामध्ये फलंदाज सापडलाय. धक्का मिळालाय पहिला. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसरेला. वसीम फलंदाज माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी कल्पेश हा नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशला आता मात्र संघाची कमान सावरावी लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर धावांची गती कमी आहे आणि धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये एक विकेट झाली आहे. त्यामुळे प्रेशर दोन्ही बाजूनी आहे. विकेट थांबवायची आहे, धावगती वाढवायची आहे. सुंदर फटका. आल्या चांगला फटका खेळला. ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये फलंदाजीसाठी येता त्यावेळेला जर आल्या चेंडू बॅटच्या मधोमध स्पर्श झाला तर निश्चितपणे तो फलंदाज एक चांगली कामगिरी करू शकेल या मॅच मध्ये, असे संकेत त्याच्या माध्यमातून दिले जातात. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर तर किंवा अगर मगरला अजिबात महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये आणि त्यामुळे क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. क्रॉस लाईनचा फटका खेळायचा, झाडू शॉट स्वीप करायचं होतं चेंडूला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू गणला गेला. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे 8. नऊ धावा. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र धावगती वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने चाललाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 10 वरती. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता.
3 षटकात आल्यात अवघ्या 10 धावा. कमी धावसंख्येची टोटल कदाचित पाहायला मिळू शकेल 5व्या लढतीमध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 39 धावा, 45 धावा, 38 धावा, 37 धावा या धावा आतापर्यंत या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र हा सामना आहे तो थोडासा कमी धावसंख्येचा होईल असा अंदाज देखील वर्तवला जातोय. मात्र अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एखाद्या फलंदाजाला आता मात्र गाडीला एक्सेलेट करावं लागेल, गाडी टॉप गिअरमध्ये टाकावी लागेल या मॅचमध्ये आणि षटकार चौकारांची आतषबाजी देखील करावी लागेल. संघाची गरज ओळखून मैदानामध्ये फलंदाजी करा. नक्कीच तुमच्या संघाला तुम्ही विजयापर्यंत घेऊन जाऊ शकता. मात्र स्वतःमधला आत्मविश्वास तुम्हाला जागृत करायचा आहे. ऑफ टर्म चेंडूला पिच केलंय, त्यानंतर एक सुंदर फटका स्वीपर कव्हरच्या वरून खेळायचा होता. 1 धाव निघाली आहे. एकेरी धावणी धावसंख्या पुढे गेली आहे 11 वरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सागर गोलंदाजीसाठी तयार झालाय. त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज बंटीकडे क्षमता जरूर आहे मोठ्या फटक्यांची, मात्र स्वतःची क्षमता तुम्हाला या स्पर्धेमध्ये सिद्ध करायची आहे. सुंदर चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. मात्र वाईल्ड लाईन यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, इन स्विंगिंग यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने होताना आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीत 1 धाव, एकेरी धाव आणि धावसंख्या पुढे गेली आहे 12 वरती. जोपर्यंत षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये तोपर्यंत नक्कीच धावगती वाढणार नाहीये. तुम्हाला इफ अँड एनी कंडिशन मोठे फटके खेळायचे आहेत. बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर एक मोठा गगनचुंबी गगनभेदी धमाका फलंदाच्या बॅटमधून आलाय. टोलेजंग षटकार. जे 18 धावा, थोडीशी धावगती वाढली गेली आहे. या फटक्याने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंगच्या बॅटर कल्पेशच्या माध्यमातून केला गेलाय. कल्पेश तयार आहे, बॉलर तयार आहे. सुंदर चेंडू आहे. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये नक्कीच मिळणार आहे. 19 धावा, 19 तारीख तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करतो. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. सुंदर फटका, प्रॉपर टायमिंग जुळले का हे पाहावं लागेल या मॅच मधलं. अजून एक आली आहे विकेट. ताकद थोडीशी कमी पडली आहे. फटका जरूर चांगला, इथपर्यंत आवाज मधुर आला होता आणि क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर झेल टिपत असताना अप्रतिम झेल टिपला गेला. विकेट आली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे. एकोणीस धावांवरती गडी बाद झाला. इब्राहिम ज्याची पावलं मैदानाच्या दिशेने वळत आहेत. या मॅच मध्ये आमदार चषक 2024च्या क्रिकेट स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत. इब्राहिम तयार. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आहे. पहिल्या सत्रातील 4थं षटक, यानंतर अजून 1 षटक महत्वाचं बाकी असणार आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्याने सुंदर असं झेल टिपला होता या अगोदर. त्याच दरम्यान खेळला गेला हा फटका. एकेरी धाव. षटक क्रमांक 4 ची सांगता 2 बाद 20 असा धावफलक आहे. प्रथम फलंदाजी करत असताना एक मुंब्रा क्रिकेट संघाचा प्रिन्स 11 कासार वडवली क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. चला, अजिबात वेळ घ्यायचा नाहीये. सक्त सूचना तुम्हाला या अगोदर दिली गेली आहे.
जर आयोजन कमिटीने किंवा पंचांनी पेनल्टी जाहीर केली तर ती तुम्हाला मान्य करावी लागणार आहे, याची आपण दक्षता घ्या. अजिबात वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. अंतिम षटक पहिल्या सत्रामधील आमदार चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेचे आपण सगळेजण साक्षीदार होतो. तर चौथ्या पर्वामध्ये पहिल्या रजनीमधील हा 5वा सामना तुम्ही पाहताय. एक मुंब्रा क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रिन्स 11 कासार वडवली क्रिकेट संघ ज्याने नाणेफेक जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 4 षटकात अवघे आले त्या 20 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात एक मुंब्रा क्रिकेट संघ बॅकफुटवरती सरकलाय. मात्र या षटकात उणीव भरून काढावी लागेल. 2 मोठे ब्लास्ट धमाके, 2 मोठे फटके तुम्हाला या षटकामध्ये खेचायचे आहेत. वरती आलाय, चुकीचा फटका खेळला, चेंडू खूप वरती आला आणि त्यानंतर मात्र एक साधा सोपा लॉलीपॉप झेल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. विकेट आली आहे तिसरी. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20. 4 षटक 1 चेंडूच्या सांगते खेरीज. गोलंदाज तयार. लेंथ बॉल आहे, जबरदस्त चेंडू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अशा पद्धतीचे चेंडू जे आहेत त्या चेंडूवरती MS धोनीने हेलिकॉप्टरचा फटका शोधून काढला, शोध लावला आणि त्यानंतर त्या फटक्याचं अनुकरण सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटमध्ये केलं गेलं. नक्कीच चांगला फटका खेळलाय. अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न या अगोदर झाला, मात्र त्या प्रयत्नात त्याला अपयश आलं. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू बॅटला जरूर स्पर्श झाला. 1 धाव आली आहे. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकते आहे. एकवीस. नाजूक अवस्था आहे. स्कोर बोर्ड थोडासा नाजूक आहे आणि कासवाच्या गतीने चाललेली धावगती आहे. सुंदर फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. कव्हर्सला एक सुंदर फटका खेळला गेलाय, दरम्यान आली आहे 1 धाव. एकेरी धावाने मॅजिकल फिगर मध्ये, नेल्सन फिगर मध्ये धावसंख्या परावर्तित झाली आहे ती 22. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक तयार. बंटीच्या बॅटमधून सुंदर फटका आलाय. अप्रतिम फटका खेळला गेलाय बंटीच्या फळीतनं. त्या दरम्यान लॉंग ऑफ एरियामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. जोपर्यंत चेंडूची फेकी आली आहे धावसंख्या सरकली आहे 23 वरती. आमदार चषक 2024. गोलंदाज बॉलर बॅक ड्राईव्ह केले, तो फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले. धावेची तमाम शंका समाप्त केली गेली. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूनं सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अवघ्या 23 धावा. एक मुंब्रा क्रिकेट संघाच्या निर्धारित 5 षटकांमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असेल प्रिन्स 11 कासार वडवली क्रिकेट संघाला. चला अजिबात वेळ घ्यायचा नाहीये. आयोजन कमिटीने सक्त सूचना दिलेली आहे. यानंतर सूचना दिल्या जाणार नाहीत याची आपण दक्षता घ्या. लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने आपली फलंदाजांची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. विजयासाठी अवघ्या 24 धावांचं लक्ष्य. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. या मॅच मध्ये लढावं लागेल.
अन्यथा तुम्हाला हार पत्करावी लागेल. 24 धावांचं माफक लक्ष, छोटंसं उद्दिष्ट, मात्र कमी धावसंख्येचे सामने, कमी टोटलचे सामने कधी कधी रंगतदार अवस्थेमध्ये देखील पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळावा ही अपेक्षा कॉम्बॉक्समधनं आपण वर्तवतो. आणि विजयासाठी 30 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष काय होईल या मॅचमध्ये सांगण्यासाठी होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात अलिबाग रायगडचा एक गोड आणि मंजूळ आवाज. काका म्हात्रे सर तुमच्या सेवेसाठी सज्ज होतील. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. तर वही मैदानाकडे यावे गोलंदाज अमरीश. 24 धावांची गरज आहे. दरम्यान यावे हा चेंडू आपण पाहतात हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. तसे चेंडूच्या खाली होता. मिड विकेटला मात्र हा झेल घेऊ शकला नाहीत आणि जीवदान मिळते ते फल झाला. एक धावफलकारी त्या पाहायला मिळाली. प्रिन्स 11 कासारवडवली संघाला. दरम्यान मैदानाकडे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू वेगवान मारा करतोय. यावेळी मात्र पहा गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकला. बॅट चेंडूचा कोणत्या संपर्क उरलेलं काम यष्टेश पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर अमरीश. पहिले सत्र अर्थातच या ठिकाणी पहिलं पॉवर प्लेचं षटक. या ठिकाणी मात्र अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो पॉइंटच्या क्षेत्राच्या वरून. इथे येतो एक सुरेख फटका. चौकार. 4 धावा. अपरकट मगाशी याचा मी उल्लेख केला. अर्थातच वीरेंद्र सेहवाग यांची आठवण आपल्याला होते. या फटक्याच्या माध्यमातून अर्थातच त्यांनी चौकाराने खातं उघडलं होतं जागतिक क्रिकेटमध्ये आणि 4 धावांचं योगदान इथे मिळालं होतं. इथे चौकार येतोय तो आकाशच्या बॅटमधून आणि धावफलक धावाले त्या 24 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करत असताना प्रिन्स 11 कासारवडी विरुद्ध एक मुंब्रा या दोन संघात सुरू असलेली लढत.
शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक अर्थात वाईडिश कव्हर आणि एक मिड ऑफ युरोशन ऑफ साईडला. ऑन साईड जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र एक अर्थात शॉर्ट मिड विकेट तैनात केलं गेले. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात. माननीय श्री डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व राजोदा मित्र परिवार यांच्या आयोजना अंतर्गत महाराष्ट्रीय प्रकाशातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणजेच आमदार चषक 2024 क्रिकेटचा संघर्ष हा 26 ते 28 3 दिवस म्हणजे एक 3 दिवस रजनी क्रिकेट स्पर्धा आणि 1 दिवस अंतिम अर्थात रजनी आणि दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा दरम्यान यावेळी मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न इथे केला आहे. स्क्वेअर लेग मधून आपण पाहतात हा चेंडूला मात्र सीमारेषेकडे पाठवलाय परंतु पंचांचा इशारा येईल. या ठिकाणी आणखीन एक दमदार चौकार. 4 धावा. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या वेगाने पुढे गेली. आकाश याच्या धावसंख्येत बदल आणि धापलका धाव येतात त्या 9. धावा धापलकर इथे आल्यात. गोलंदाज अमरीश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने असताना या ठिकाणी मात्र आणखीन एक मोठा फटका इथे येणार. वाडी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या जवळ चेंडू इथे जाईल आणि तोपर्यंत 2 धावा. येस 2 धावा. 2 धावा मिळतात त्या आकाशला. आकाशच्या धावसंख्येत दोन्ही बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 2 चौकार खणखणी ते पाहायला मिळाले आणि एकूण धावपलका धावेन पोहोचतात त्या 11. 24चं लक्ष. 24 धावांचं लक्ष समोर आहे. 11 धावा धावपलका आतापर्यंत इथे आपण पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं. मार्गस्थ असताना आखुटबेची ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय आणि लॉंग लेग मधून चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. पुलचा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळेल. मध्ये 1 धाव इथे घोषित मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान. 12 धावा धावपलकावर. अजूनही 12 धावांची गरज आहे. यातील विजय संघ हा रॉयल मराठा वन साइड या संघासमोर 2 हात करेल. पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12. महागडे षटक इथे पाहायला मिळालं ते गोलंदाज आणि नवीन षटक गोलंदाज सलमान या विकेटसाठी घेईल. 12 धावांची गरज आहे. तब्बल 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे विजयी लक्ष या ठिकाणी जर आपण विचार केला तर अर्थातच एक साधं आणि सोपं लक्ष. पण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा छोटे लक्ष देखील निश्चित कधी कधी खूप महागडे लक्ष ठरतात. हे आपण क्रिकेटमध्ये अनुभवले. तर वळूया आपण मैदानाकडे. गोलंदाज सलमान यावी सज्ज. पंचांच्या पुन्हा एकदा उजवीकडून उजव्या हाताने हा चेंडूच्या लाईनीत येताना खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. कारण क्रिकेटमध्ये नेहमी पददालित्य अतिशय महत्त्वाचं असतं. फुटवर्क आणि बॅकफूट या गोष्टींचा निश्चित विचार केला तर एक पाऊल पुढे टाकून पुढे येऊन खेळणं किंवा एक पाऊल पाठीमे टाकून पाठीमध्ये खेळणं यालाच खरं अर्थाने फुटवर्क म्हणजे पददालित्य असं म्हणतात. या ठिकाणी पददालित्य नव्हतं आणि यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला बॅटचा फेस उघडलाय. चेंडू जाणार आहे तो वाईडिश लॉंग सीमारेषे जवळ तिथे क्षेत्रशी चेंडू येईल आणि तोपर्यंत धावपलकामध्ये आणखीन एक वाढ 1 धावेची. कारण चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 3 धावा आपल्या संघाच्या निश्चित वाचवल्या. 13 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या विमानाचा चेंडूचा पाठलाग केला होता पण उंची ते आपल्याला पाहायला मिळाली. गुडलेग स्पॉटचा वापर केला गोलंदाजांनी. आणि बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की गुडलेग स्पॉटवर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा फलंदाजांना मोठे फटके खेळणं दुरापस्त होतं आणि या ठिकाणी तेच केलं या गोलंदाजांनी. सलमान गोलंदाज आहे. पुढील चेंडूसाठी यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव येत नाही.
निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. खरं तर धावांचा निश्चांक जो या ठिकाणी या स्पर्धेमधला नोंदवला गेलाय तो एक मुंब्रा या संघाच्या मधून 23 धावा. हा धावांचा निश्चांक या ठिकाणी निश्चांकाचा पाठलाग इथे करतोय प्रिन्स 11 कासार वडवली संघ. पुढील चेंडू यावी बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र एक धाव इथे मिळाली. चौदा धावा फलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र बसून मारलेला फटका बैठक शॉट ज्याला म्हणलं होतं पॉवरफुल फटका पाहायला मिळालाय आणि इथे चौकार येतोय. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. संदीपजी पाटील च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने असे फटके आपल्याला बऱ्याच वेळा पूर्वी पाहायला मिळायचे आणि हा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वरती. धावफलक धावा येतात त्या 18. चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतात. आमदार चषक 2024 संकल्पना आमदार सन्मानी डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली. 2 षटकं समाप्त झाली. 18 धावा धावफलकावर आल्यात. 6 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज यावी. हा चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेंग स्पॉटच्या जवळ खाली राहिला. फलंदाजांनी मात्र बॅकफुटवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही. यष्टेशिक चेंडू पकडतोय. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. गोलंदाज तबरीश यावी गोलंदाज आहे. समोर फलंदाज मात्र सलामील फलंदाज अयूब यावी. मात्र पॉइंट आणि कव्हर मधून चेंडूला अर्थात दिशा दिले. एक धाव इथे घोषित मिळेल. 19 धावा धावफलकावर. या दरम्यान सन्माननीय स्वप्नीलजी हजारे साहेब यांनी खरं तर शुभेच्छा दिलेल्या स्पर्धेसाठी आणि लाईव्ह मधून पहा अनेक मान्यवर या ठिकाणी ह्या क्रिकेटचे आनंद घेतात आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्वप्नीलजी हजारे साहेबांचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळी फक्त टॅप केलं चेंडूला. चेंडू गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान मिळेल. 1 धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि एकूण धावफलक धाव येतात ते 20. एकही फलंदाज न गमावता ही धावसंख्या धावफलकावर प्रिन्स 11 कासार वडवली या संघाने नोंदवले. पुढचा चेंडू बॅकफुट वगैरे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र घोषित क्षेत्र आहे. स्क्वेअर क्षेत्रात 1 धाव इथे मिळू शकेल. एकूण धावफलकात 1 ने वाढ. 21 धावा धावफलकात. 3 धावांची फक्त गरज आहे. एका बाजूला फलंदाज खेळतोय तो अय्यूब. दुसऱ्या बाजूला खेळतोय आकाश आणि नाबाद भागीदारी 21 धावांची या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. या चेंडूला सोडून दिलं परंतु पंचांनी मात्र दर्शवले की हा चेंडू चांगला आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची सांगता 21 धावा धावफलकावर. या षटकाचा विचार केला तर अय्यूब यांनी चांगली गोंजी केली. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या. आता मात्र येणारी 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे ती फक्त आणि फक्त यावी 3 धावांची. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन गोलंदाज सलमान यावेळी येतोय. 1 मुंब्रा या संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळी मात्र एक निश्चितच घोषित क्षेत्रामध्ये अर्थात शॉर्ट थर्डमॅनला 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळालं. 22. 2 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना तसं पाहिलं तर एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतं. ते प्रिन्स 11 कासार वडवली संघ एक नावाजलेला संघ आहे या स्पर्धेमधला. या ठिकाणी अप्परकटच्या माध्यमातून खेळलाय आणि पंचांचा इशारा अर्थातच 1 धावेचा. 23. 1 धावेची गरज आहे. सामना या ठिकाणी बरोबरीत आलाय परंतु या स्पर्धेचा नियम सांगतोय की इथे
कंपल्सरी चेसिंग. तर रॉयल मराठा वन साईड संघाचा संघनायक चला वेळ देऊ नका, नाणेफेसाठी यायचा आहे. दरम्यान वळी आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून. पुढचा चेंडू इथे मात्र अर्थातच हा विजयी लक्ष हा चौकार येईल आणि अशा प्रकारे हा सामना मात्र प्रिन्स इलेव्हन कासारवडवली संघ जिंकतोय. या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर प्रिन्स इलेव्हन कासारवडवली आणि रॉयल मराठा वन साईड या दोन संघामध्ये पुढची लढत दुसऱ्या फेरीची असेल. तर सन्माननीय प्रतीकजी म्हात्रे सर यांना विनंती आहे की आपल्या शुभस्ते आपण नाणेफेक करायची आहे. अतिशय एकतर्फी लढत इथे पाहायला मिळाली. प्रिन्स इलेव्हन कासारवडे संघाने सहज सामना हा जिंकला आणि या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे. आणि चला दोन्ही संघनायक नाणेफेरी त्वरित यायचं आहे. अय्यूब यांना विनंती आपण यायचं आहे. आणि आकाश यावी ठरतोय सामनावीर, ज्याने 3 चौकारांच्या माध्यमातून. चला दोन्ही संघनायक रॉयल मराठा वन साइड आणि प्रिन्स इलेव्हन कासारवडली. रॉयल मराठा संघाचा संघनायक आलेला आहे. प्रिन्स इलेव्हन कासारवडली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. एकोणीस धावांची आकाशची खेळी. या ठिकाणी सामनावीर म्हणून त्याला पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तर दोन्ही संघांनी वेळ देऊ नका. रॉयल मराठा वन साइड आणि प्रिन्स इलेव्हन कासारवडवली. चला अय्यूब यांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळ जोडू नका. नियोजित वेळेमध्ये आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. तर नाणेफेक संपन्न होईल. सन्माननीय तर सामन्याचा मानकरी या आकाशला या ठिकाणी सामन्याचा मानकरी प्रफुल्लजी कांबळे सरांच्या शुभहस्ते सामनावीरचा चषक देऊन आपण आकाशने जी जबरदस्त खेळी केली त्याला सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. अतिशय चांगली कामगिरी. आकाश हे नाव आपल्या समोर आलं की पनवेलमधला आकाश तारेकर याचं आपल्याला निश्चित आठवण होते, ज्याच्या नावावर आतापर्यंत 19 बाईक आपल्याला पाहायला मिळतात.